नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं व्हीसीसी ट्युटोरियलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला परिमेय संख्या त्यांची बेरीज कशी केली जाते आपल्याला हे बघायचं आहे. ठीक आहे. सो परिमेय संख्या म्हणजे काय, तर हे तुम्ही अगोदर ऑलरेडी बघितलं असेल. बऱ्याच जणांनी त्याला इंग्लिशमध्ये रॅशनल नंबर म्हणतात आणि मराठीमध्ये त्याला परिमेय संख्या म्हणतात, ज्याला की आपण p/q फॉर्ममध्ये लिहितो. म्हणजे काय, अंश आणि छेदस्थांच्या भाषेमध्ये ज्याला लिहितो आपण त्याला परिमेय संख्या म्हणतो. बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये काय बरं, तर परिमेय संख्यांची बेरीज कशी केली जाते, म्हणजे त्याच्यावर काय असतं माहिती आहे का, वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया केल्या जातात. सो पहिली गोष्ट काय बघा, परिमेय संख्यांची बेरीज म्हणजे बेरीज आहे, वजाबाकी आहे, गुणाकार आहे, भागाकार आहे, ते यांचे काही नियम वगैरे असतात. तर त्यांच्या नियमानुसार त्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आपल्याला करावा लागतो. आता बघा, जनरली आपण ऑलरेडी अगोदर काय सांगितलं होतं बघा, की आपलं हे जे चॅनल आहे, ठीक आहे, व्हीसीसी ट्युटोरियल, या चॅनलवरती तुम्हाला काय गोष्टी भेटणार आहेत ते आपण अगोदर ऑलरेडी सांगितलं, की तुम्हाला याच्यामध्ये सगळ्या बेसिक गोष्टी पण भेटतील आणि तुमचा जो सिलेबस आहे तो सिलेबस पण हळूहळू तुम्हाला सगळं शिकून भेटेल. ठीक आहे. आता गोष्ट लक्षात ठेवा, की पहिल्यांदा आपल्याला बेसिक गोष्टी साऱ्या येणं फार महत्वाचं आहे. कारण की जर बेसिक गोष्टी आल्यात तर तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम्स असतील, की जी की तुम्ही इझिली त्याला कॅल्क्युलेट करू शकता. त्याचा वापर परत बेसिक गोष्टीचा पुढे तुम्हाला 8वी 9वी 10वी 11वी 12वी मध्ये आहे. इव्हन तुम्हाला कुठल्या स्पर्धा परीक्षा जरी द्यायच्या असतील तर तिथे सुद्धा तुम्हाला या बेसिक गोष्टीचा काय करावा लागतो, वापर करावा लागतो. ठीक आहे. सो तुम्हाला पहिल्यांदा बेसिक गोष्टी सगळ्या यायला पाहिजे. आता त्या बेसिक गोष्टी कोणत्या आहेत, तर जसे की घातांक असेल तर त्या घातांकाच्या बेरीज, त्यांची बेरीज कशी होते, त्यांची वजाबाकी कशी केली जाते, घातांकाला सोडवलं कसं जातं, किंवा परिमेय संख्या असतील त्यांची बेरीज, गुणाकार, भागाकार, हे जे सगळ्या गोष्टी आहेत ह्या केल्या कशा जातात. ठीक आहे. मग त्याच्यातला पहिला जो नियम आहे बघा, परिमेय संख्यांची बेरीज, म्हणजे ज्याला आपण बेरीज करून कसं सोडवलं जातं हे बघणार आहोत. जसं आता तुम्हाला म्हटलं मी की 2 + 3 किती, तर तुम्ही लगेच सांगणार सर 5. पण जर तेच परिमेय संख्येच्या भाषेत म्हटलं तर मग परिमेय संख्येच्या भाषेत त्याची बेरीज कशी होते, सो आपल्याला ते नियम बघायचे. लक्षात येते. मग जसं की बघा, पहिला याचा एक नियम आहे, आपण पहिला नियम समजून घेऊया. नियम नंबर 1. नियम काय बघा, की जर समजा तुमच्याकडे ए त्याला छेदस्थानी बी असेल अधिक सी त्याला छेदस्थान डी आहे, काय बघा, a/b त्याला छेदस्थानमध्ये c/d, जर असं असेल तर काय, तर सिंपल गोष्ट लक्षात ठेवा. तर काय करायचंय तुम्हाला, a चा आणि d चा गुणाकार करायचा आहे. कोणाचा करायचा बघा, या दोघांचा गुणाकार करायचा आहे. अगोदर या दोघांचाच करायचा आहे, लक्षात येतं. त्याच्यानंतर अधिक c चा आणि कुणाचा करायचा आहे बघा, b चा करायचा आहे. म्हणजे अगोदर या दोघांचा, त्याच्यानंतर या दोघांचा करायचा आहे. आणि खाली काय करायचं, या राहिलेल्या दोघांचा गुणाकार करायचा. काय काय केलं लक्षात येतं बघा, पहिल्यांदा या दोघांचा गुणाकार करायचा, त्याच्यानंतर या दोघांचा गुणाकार करायचा आणि मग खाली काय करायचं, जे छेदस्थानच्या दोन संख्या दिलेल्या आहेत त्यांचा गुणाकार करायचा. लक्षात येते कसं करायचं ते. ठीक आहे. आता एक उदाहरण घेऊन बघूया आपण, की याला नेमकं सोडवलं कसं जातं. समजा एक उदाहरण आहे आपल्याकडे. ठीक आहे. समजा तुमच्याकडे असं आहे बघा, 2/3 अधिक समजा तुमच्याकडे आहे 4/5. तर कसं सोडवणार बरं, तर तुम्ही काय करणार बघा, दोन्ही 5 ला गुणायचं. काय सांगितलं बघा त्यांनी, या पहिल्याच्या अंशाने दुसऱ्याच्या छेदस्थानी गुणायचं. बघा, पहिल्याचा अंश दुसऱ्याचा छेद, जर मध्ये प्लस असेल तर प्लस लिहायचं, मायनस असेल तर मायनस, आणि 4 नी कुणाला गुणायचं बघा, 3 ला. बघा या नियमामध्ये काय सांगितलं, सी नी कुणाला गुणायचं, बी ला. आणि परत खाली काय सांगितलं बरं, या दोघांचा स्वतःचा गुणाकार. मग आता आपल्याकडे खाली स्वतः दोघं कोण आहेत बरं, 3 आणि कोण आहे 5, मग यांचा गुणाकार करायचा. लक्षात येते काय काय केलं. मग आता यांचा जर गुणाकार केला तर काय येईल बघा, 2 वर किती होतील 10 आणि 4 3 किती होतील इथं 12, खाली 5 3 किती होतील बरं 15. आता याची जर बेरीज केली तर 10 आणि 12 किती होतील बरं 22, आणि खाली किती येईल बघा 15 येईल. लक्षात येते काय काय केलं आपण, सो यांचा तिरपा गुणाकार करायचा आणि मग त्याला आपल्याला काय करायचंय, सॉल्व्ह करायचंय. क्लिअर आहे. ठीक आहे. आता उदाहरण अजून एक दुसरं घेऊन बघू. लक्षात ठेवा की बेरीज आणि वजाबाकी यांचे नियम जवळजवळ सेम आहे, फक्त इथे बेरीजेच्या जागी कशाचं चिन्ह येईल बरं, वजाबाकीचं. सो इथं वजाचं येईल, इथं वजाचं येईल, मग त्यांची वजाबाकी होईल. जर वजाबाकीचं आलं तर त्याचे गणित आपण पुढे बघूया. आता बघा दुसरं घेऊन बघू, एखादं उदाहरण अजून एक घेऊया. समजा तुमच्याकडे 1/2 अधिक 3 समजा तुमच्याकडे आहे 9. तर आता याला जर सोडवलं तर काय होईल बघा, पहिल्यांदा काय करावं लागेल, 1 चा आणि कुणाचा गुणाकार करावा लागेल 9 चा, त्याच्यानंतर 3 चा आणि कुणाचा करावा लागेल बरं, 3 चा आणि 2 चा करावा लागेल, त्याच्यानंतर खाली या दोघांचा गुणाकार, म्हणजे कुणाचा बरं, 2 चा आणि 9 चा. लक्षात आलं काय काय केलं. पहिल्यांदा या दोघांचा, मध्ये प्लसचं चिन्ह असेल म्हणजे बेरीज तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी, त्याच्यानंतर या दोघांचा. लक्षात आलं. आणि खाली परत या दोघांचा करायचा आहे. इथपर्यंत का आलं. ठीक आहे. आता बघा याला जर सोडवलं तर काय होईल बघा, पहिल्यांदा 1 चा आणि 9 चा केलं तर किती येईल बरं 9, त्याच्यानंतर अधिक 3 चा आणि 2 चा केलं तर किती येईल बरं 6, आणि खाली परत या दोघांचा गुणाकार, 9 दोन्ही किती होतील बघा 18. ठीक आहे. आता 9 चा आणि 6 चा जर बेरीज केली तर किती होतील बरं 15, त्याला भागिले किती येईल इथं 18 येईल. आता बघा
जर या संख्यांना भाग जात असेल तर भाग द्यायचा, भाग जात नसेल तर भाग द्यायचा नाही. ठीक आहे, म्हणजे आता तुम्ही ओळखणार कसं, तर तुम्ही बघायचं की कसोटी वापरायची. आता कसोटी तुम्हाला माहित असेल बघा, जशी 2ची कसोटी आहे, शेवटी जर 0 एकच स्थानी जर 0 2 4 6 8 आलं तर त्याला कितीनी भाग जातो, 2नी. मग तसं 3ची एक कसोटी असते बघा. 3ची कसोटी काय सांगते की तुम्हाला कोणती पण एखादी संख्या दिली, जर या दोन संख्यांची बेरीज 3च्या पाड्यात येत असेल तर याला कशाने भाग जातो, याला 3नी भाग जातो. म्हणजे उदाहरण घ्या बघा, 3 अधिक 2, तर 3 अधिक 2 केलं तर किती आलं, 5. मग 5 3च्या पाड्यात आहे का, नाही. सो याला 2नी भाग जाणार नाही. त्याच्यानंतर बघा 3 आणि 3 घ्या. आता यांची बेरीज केली तर 3 अधिक 3 किती होतील बरं, 6. तर 6 3च्या पाड्यात आहे, याचा अर्थ याला पण 3नी भाग जातो. लक्षात येते 3ची कसोटी काय सांगते. सो तुम्हाला त्याच्यानुसार बघायचं. आता बघा इथं किती दिले बरं, 15. आता 15 म्हणजे 1 अधिक किती करायचे, 5. याची बेरीज केली तर 6. मग 6 आहे म्हणजे याचा अर्थ याला 3नी भाग जातो. लक्षात येते. त्याच्यानंतर बघा 1 आणि 8 आहे म्हणजे 18 आहे, तर 1 अधिक 8 केलं तर किती येईल बरं, 9. याचा अर्थ बघा याला पण 3नी भाग जातो, 9ला. कुणाला भाग द्यायचा आहे, त्यांची बेरीज केल्यानंतर जे आन्सर येईल त्याला 3नी भाग जातो का बघायचं. जर त्याला 3नी भाग जात असेल तर त्या मूळ संख्येला पण काय होतं, 3नी भाग जातो. लक्षात येते. इथं पण 6 आहे बघा, 6 आहे तर 6ला 3नी भाग जातो, याचा अर्थ काय होईल, या 15ला पण 3नी भाग जाईल. लक्षात येते. ठीक आहे. आता बघा की आपल्याला काय करायचंय, याला 3नी भाग द्यायचा, तर 3नी भाग दिला तर कितीचा भाग जाईल बघा, 3 5 15 आणि खाली 3 सगळं किती येईल, 18. म्हणजे याचं उत्तर किती येईल बघा, 5/6. लक्षात येते. पहिला नियम का आला की परिमेय संख्यांची बेरीज कशी करायची, छेदस्थान जर सारखे नसतील तर काय करायचं, यांचा तिरपा गुणाकार करायचा. ठीक आहे, म्हणजे पहिल्यानी आणि याचा दुसरा जो आहे छेदस्थानची संख्या दोघांचा गुणाकार, मध्ये प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस, आणि या दोघांचा गुणाकार. ठीक आहे. सो तुम्हाला फक्त एवढं करायचंय की त्यांची बेरीज गुणाकार वगैरे केल्यानंतर काय येतं काय नाही, भाग गेला तर भाग द्या, भाग जात नसेल तर सोडून द्या. सेम वजाबाकीच येईल, इथं प्लसच्या ऐवजी कोणतं चिन्ह येईल बघा, मायनस येईल. लक्षात येते का कसं सोडवतोय आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर थोडंसं आपण पुढे जाऊया. पुढच्या याच्यात काय दिले बघा की अजून एक नियम बघूया आपण याचा, नियम क्रमांक 2. ठीक आहे. सो समजा तुमच्याकडे एक ए छेदस्थानी बी आहे अधिक सी छेदस्थानी दुसरी पण बीच संख्या आहे. म्हणजे याचा अर्थ काय झालं, याचा अर्थ असा झाला की दोघांचा जो छेद आहे तो छेद कसा झालाय, समान. दोघांचा छेद कसा आहे बघा, समान. मग समान असेल तर काय करायचं बरं, तुम्हाला एकच छेद लिहायचा आहे आणि वरच्यांची बेरीज असेल तर बेरीज करायची, परत वजाबाकी असेल तर वजाबाकी. याचाच अर्थ बेरजेचं आणि वजाबाकीचा जो नियम आहे तो नियम दोघांना पण कसा आहे, सारखा आहे. लक्षात येते. म्हणजे जर बेस त्यांचा छेद समान असेल तर एकच लिहायचा, वरच्यांची बेरीज असेल तर बेरीज करा, वजाबाकी असेल तर वजाबाकी करा. इथपर्यंत कळलं. ठीक आहे. मग याचं एक उदाहरण घेऊन बघूया आपण. काय, समजा तुमच्याकडे बघा 3/2 अधिक इथं आहे बघा तुमच्याकडे 5/2. तर काय झालं बरं, दोघांचा छेद समान आहे. मग समान आहे तर तुम्ही एकच लिहा. बघा वर काय सांगितलं, एकच लिहायचा आणि त्यांच्या छेदस्थानच्या संख्यांची काय करा, बेरीज करा. आता बघ 3 आणि 5 किती येईल बरं, 3 आणि 5 होतील 8, त्याला भागिले 2. आता बघा इथं 2नी भाग जातो तर बे एक बे, बेचोक किती येईल 8. म्हणजे याचा अर्थ याचा आन्सर किती येईल बघा 4. आता तुम्ही म्हणता सर भाग गेला नाही तर मग काय करायचं, नाही गेला तर सोडून द्या, पण जर भाग गेला तर भाग द्यायचा, नाही गेला तर तुम्ही सोडून देऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा दुसरे एक उदाहरण घेऊन बघूया आपण की समजा तुमच्याकडे आहे 5/3 अधिक तुमच्याकडे समजा 7/3. ठीक आहे. किंवा 7 ऐवजी काय करतो मी 17 घेतो, काही पण घ्या, तुम्हाला जे घ्यायचं ते घेऊ शकता. आता बघा दोघांचा छेद समान आहे तर आपण एकच लिहिणार. आता वरच्यांची काय करा, बेरीज करा. ठीक आहे. सो 17 आणि 5 किती होतील बघा, 22. म्हणजे 22/3 आलं. आता बघा या दोघांची जर बेरीज केली तर 2 आणि 2 किती झाले 4. आता 4 3च्या पाड्यात नाहीये, याचा अर्थ वरच्याला 3नी भाग जात नाही. आता तुम्ही म्हणता असं 3नीच शोधायचं का, दुसऱ्या संख्याने शोधायचं नाही का, तुम्ही दुसऱ्या पण संख्याने शोधू शकता, पण त्याला भाग गेला तर तुम्ही भाग देणार, जर गेला नाही तर भाग द्यायची गरज नाही. लक्षात येतं. त्याच्यानंतर बघा उदाहरण क्रमांक आपण त्याच्या पुढचं बघूया की जर समजा आपल्याकडे अशी एखादी संख्या 5 काहीतरी समजा आपण इथं लिहूया 12 अधिक इथे आहे समजा तुमच्याकडे 4/3. ठीक आहे. आता याला काय करायचं बघा, मग पहिली गोष्ट बघा यांचा छेद समान आहे का, नाहीये. मग छेद समान नाही तर काय सांगितलं आपण, तिरपा गुणाकार. याच्या अगोदरच बघितलंय बरोबर आहे. याने याला गुणायचं, याने याला गुणायचं आणि सोडवायचं, तसं तर उत्तर येणार आहे. किंवा आता दुसरी सोपी पद्धत काय बघा की जर छेद समान नसेल तर तुम्ही काय करू शकता, छेद समान होतो का बघायचं. काय सांगितलं बघा की जर छेद समान नसेल तर छेद समान होतो का बघायचं. आता छेद समान कसा होईल बघा, इथं आहे तुमच्याकडे 5/12. आता हे बघायचं की याच्यातली मोठी संख्या कोण आहे, 12 आहे. तर 12 बरोबर आहे. तर 12 आणि जी छोटी संख्या आहे ती बघायची, कोणती आहे ती 3. आता 3च्या पाड्यामध्ये 12 आहे का बघायचं. लक्षात आलं का, जी मोठी संख्या आहे
तिला बघायचं, त्याच्यानंतर छोटी संख्येला बघायचं आणि छोट्या संख्येच्या पाड्यात 12 आहे का बघायचं. तर 3च्या पाड्यात 12 आहे, 3 चोक 12 बरोबर आहे. याचा अर्थ या 3ला कितीनी गुणल्यावर 12 येईल बरं, या 3ला 4नी गुणल्यावर 12 येईल, 3 चोक 12 बरोबर आहे. पण मॅथ काय सांगत असतं बघा, मॅथ एवढं म्हणजे असं डायरेक्टली काही पण कुठे लिहिता येत नाही. मॅथ काय सांगत असतं बघा, की जर खाली तुम्ही गुणाकार वापरला तर वर पण तुम्हाला काय करावं लागेल, गुणाकारच करावा लागेल. का बरं, कारण बघा परत हे 4 आणि ह्या 4 कट झाले तर 4/3 परत राहणार आहे. लक्षात येते काय सांगितलं मी. सो त्यांचा छेद समान करण्यासाठी तुम्ही ही पण एक प्रोसेस वापरू शकता. जर तुम्हाला छेद समान करता येत नसेल तर यांचा तिरपा गुणाकार करा, इथे खाली या दोघांचा करा आणि सोडवा. तसं लिहिलं तरी पण चालतं. लक्षात येते. आता बघा याला जर सोडवलं तर काय येईल बरं, वर येईल 5/12 आणि इकडे किती येईल बघा, 4 चोक 16 भागिले इथे किती येईल बघा, 3 चोक 12. काय केलं बघा इथं, 3 चोक 12 आणि 4 चोक 16. आता दोघांचा छेद कसा झाला बरं, सेम. आता छेद सेम झाला तर तुम्हाला काय करायचं बरं, यांच्या फक्त छेदस्थान जो आहे तो एकच लिहायचा आहे आणि याच्या अंशांची काय करायची, बेरीज करायची. तर 16 आणि 5 किती होतील बरं, 21. सो याचं उत्तर किती येईल बघा, 21/12. त्याचं उत्तर किती येईल बघा, 21/12. लक्षात येते. सो तुम्हाला या पद्धतीने फक्त सोडवायचे. लक्षात आलं की जर छेद समान असेल तर काय करायचं, अंशाची बेरीज होत असेल तर बेरीज करा, जर वजाबाकीचे चिन्ह असेल तर वजाबाकी करावं लागेल. ठीक आहे, सध्या बेरीज बघतोय तर आपण बेरीजकडे जाऊ. त्याच्यानंतर बघा नियम क्रमांक काय आला, 2 काय तो. ठीक आहे, आता त्याच्यानंतर नियम क्रमांक आपण काय करूया, 3 बघू. 3 काय सांगतो, आता बघा नियम क्रमांक 3 सांगतो की जर समजा तुमच्याकडे एखादी संख्या आहे बघा, a छेदस्थानी b आणि इथं प्लस तुमच्याकडे c आहे. ठीक आहे, तर काय करायचं, किंवा यालाच पॅरलल मी काय करतो, इकडे दुसरा एक नियम लिहून टाकतो लगेच, की जर समजा तुमच्याकडे इथं a आहे आणि इथं b/c आहे तर काय होईल. तर सगळ्यात सोपं बघा, अशा वेळेस काय करायचं तुम्हाला, तर हे जे a आहे हे तसंच ठेवायचं, इथं प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस, म्हणजे इथं जी पण संख्या आहे ती तशीच ठेवायची, प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस. परत सेम हा नियम कुठं वापरायचा आहे, वजाबाकीला पण वापरता येतो. आणि काय करायचं बघा, जी अंशाच्या आणि छेदस्थानची जी राहिलेली संख्या आहे यांचा काय करायचा बघा, गुणाकार करायचा. कोणाकोणाचा बघा, b चा आणि c चा. लक्षात आलं काय काय केलं बघा, a प्लस आहे तर a प्लस तसंच ठेवलं, मग याचा आणि याचा या दोघांचा काय करायचा बघा, गुणाकार करायचा आहे. ठीक आहे, मग आपण b चा आणि c चा गुणाकार केला आणि या सगळ्यांच्या खाली काय लिहायचं, b. अगोदर b कुणाच्या खाली होतं बरं, a च्या. जसाच तिरपा गुणाकार केला तर आता b कुठे गेला बरं, सगळ्यांच्या डिवाइड मध्ये गेलाय. लक्षात येते काय कन्सेप्ट आहे. सेम इथं तेच वापरायचं. काय होईल बरं, की जर समजा c नी कुणाला गुणायचं बघा, c नी गुणायचं a ला आणि हा जो b आहे तो तसाच ठेवायचा. सगळ्यांच्या खाली काय येईल बघा, c. इथे बघा a वर होता a प्लस, आता इथं कोण वर आहे बरं, b प्लस, तर b प्लस आपण तसाच ठेवलाय. लक्षात येते दोघांमध्ये फरक काय काय. सो फक्त तुम्हाला काय करायचंय, तिरपा गुणाकार करायचा आणि सोडवायचं. आता एक याचं उदाहरण घेऊन बघू. समजा तुमच्याकडे असं आहे बघा, 3/2 अधिक 1. ठीक आहे, याला जर सोडवायचं असेल तर कसं सोडवणार बरं, तुम्हाला काय सांगितलं बघा, a तसंच ठेवा. a म्हणजे कोण, वर कोण आहे आपल्याकडे 3 तसंच ठेवणार, 2 नी 1 ला गुणणार तर काय येईल बरं, 2 आणि याच्या भागाकारामध्ये काय येईल, 2 येईल. आता 3 आणि 2 किती होतील बरं, 5 आणि त्याला भागिले किती येणार आहे, 2. लक्षात ठेवा, याने याला गुणलं तर 2 गुणिले 1 2 झालं, 3 आणि 2 5 भागिले 2. लक्षात येतं. सेम आता इथं जर असेल तर काय होईल बरं, या दोघांचं उत्तर सेमच येतं. म्हणजे इकडून इकडे गुणलं काय आणि इकडून इकडे गुणलं काय. आता समजा म्हणजे संख्या वेगवेगळ्या असतील तर आन्सर वेगवेगळे येईल, पण यालाच तुम्ही असं पण लिहू शकता बघा. याचं जर उदाहरण बघितलं तर 1/3/2 हे असं लिहिलं काय आणि असं लिहिलं काय सेम आहे. लक्षात येतं, फक्त एक अगोदर लिहिलं होतं, इकडे एक नंतर, बरोबर आहे. सो इकडे नंतर आहे ते इकडे अगोदर आहे. मग आता काय होईल बरं, या दोन्ही कुणाला बघा, c नी कुणाला गुणायचं a ला, तसं दोन्ही गुणाला गुणावं लागेल बरं, 2 नी गुणावं लागेल a ला म्हणजे 1 ला आणि अधिक 3 आहे तसंच त्याला भागिले 2. आता याचा जर गुणाकार केला तर 2 गुणिले 1 2 अधिक 3 तसंच त्याला भागिले 2 म्हणजे किती आलं बरं, 5/2 आलं. बघा 5/2 येते का. सो इकडे पण 5/2 आलं, तिकडे पण 5/2 आलं. संख्या जर बदलल्या तर उत्तर वेगळे येईल. नाही तुम्हाला वाटायचं सर संख्या बदलल्या तरी सेम येईल का आन्सर, तसं नाही. संख्या बदलल्या तर उत्तर तुमचं वेगळं येईल. लक्षात येते. ठीक आहे, आता बघा जर समजा आपण दुसरं उदाहरण घेऊन बघितलं, अजून एक उदाहरण घेऊन बघूया याचं, की जर समजा आपण उदाहरण घेतलं की 5/3 आहे. ठीक आहे, आणि इथे आहे तुमच्याकडे समजा 3 अजून. तर आता याला कसं सोडवणार बघा, वरती 5 तसाच आहे तो तसाच ठेवा, याच्या खाली काय नाही म्हणजे काय असतं बघा 1. तर तुम्ही इथं तिरपा गुणाकार करून पण सोडू शकता, पण आपण काय करतो जनरली इथं खाली काय नाही इथं लिहित नाही. आपण डायरेक्ट काय करतो, 3चा आणि कुणाचा गुणाकार करायचा, 3चा, आणि खाली सगळ्यांच्या काय लिहायचं, जे खाली दिलेलं आहे ते. आता बऱ्याच वेळेस काय होतं बघा, की आपण काय करतो, इथं 5 आणि 3 8 करतो आणि मग या 5 आणि 3 8 केल्यानंतर 3 सोबत त्याला गुणतो. तर तसं नाही करायचं. लक्षात येते का, काय करायचं बघा,
की त्याच्यासोबत गुणायचं नाही. तुम्हाला काय करायचंय, अगोदर यांचा गुणाकार करायचा. म्हणजे काय करावं लागेल बरं, 3 3 किती येईल 9, आणि मग याची काय करायची तुम्हाला बेरीज करायची. लक्षात येते. सो अगोदर काय करायचं तुम्हाला गुणाकार, कारण की बोडोमस वापरावं लागेल. कंसू भागू बेव, बरोबर आहे. म्हणजे अगोदर कंस, त्याच्यानंतर भागाकार, नंतर गुणाकार, नंतर बेरीज, नंतर वजाबाकी. मग तसं इथं वापरावं लागेल ना, हे 5 तसंच ठेवावं लागेल, कारण की कंसू भागू बेव मध्ये अगोदर गुणाकार असतो आणि नंतर बेरीज असते. तर 3 त्रिक 9 आणि हे 3 तसंच. तर 5 आणि 9 किती होतील बघा, 14, त्याला भागिले 3. लक्षात येते. सो दोघांमध्ये फरक लक्षात येतोय, काय काय कसं कसं सोडवायचंय, त्याचे नियम कसे आहेत, त्याची बेरीज कशी होते. ठीक आहे. जर संख्या नसेल तर मग काय करायचं, त्याच्या खाली, जसं याच्या खाली काही नाहीये तर काय करायचं, याचा तिरपा गुणाकार करायचा आणि मग त्याला सोडवायचं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे, त्याचे एक्झाम्पल्स सोडवायचे. तुम्ही खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे. तुम्ही त्याची प्रॅक्टिस करू शकता. बघा हेच तुम्हाला 7वी 8वीला पण आहे आणि पुढच्या याच्यामध्ये पण आहे. आता याच्यामध्ये पण दिले बघा. आपण वाटलंच एक एक्झाम्पल अजून इथे घेऊया, की जर समजा आता बरेच वेळेस तुम्हाला असं देतात बघा, की 3/2 आणि इथं देतात 5. ठीक आहे. आता इथं काहीच दिलं नाही बघा, प्लस दिलं नाही, मायनस दिलं नाही, काहीच दिलं नाही. आता याचा अर्थ काय असतो, याचा अर्थ असा असतो बघा, की 5 आणि 3/2 आहे. किंवा दुसरं एक उदाहरण घेऊन दाखवतो बघा. तुमच्याकडे असं देतात 1 आणि 1/2. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तुमच्याकडे समजा फॉर एक्झाम्पल आपल्या रेग्युलर भाषेमध्ये एक पोळी आणि अर्धी पोळी आहे. लक्षात येते का, एक पोळी आणि किती पोळी आहे, अर्धी पोळी. याचा अर्थ तसाच आहे, 5 आणि 3/2 आहे. बरोबर आहे. मग याला कसं सोडवलं जातं बघा, की हे 3/2 आहे आणि 5 आहे. तर काय करायचं, 2नी 5ला गुणायचं आणि इथं त्याच्यामध्ये ऍड करून टाकायचं. म्हणजे 2नी गुणाला गुणायचं बघा 5ला आणि त्याच्यामध्ये ऍड करून टाकायचं. काय सांगितलं का आलं काय, हे 3 तसंच, याच्या मधात काहीच नाहीये, याच्या मधात काहीच नाही. याचा अर्थ काय, तर तुम्हाला याने याला गुणायचं आणि मध्ये प्लस असेल तर प्लस लिहायचं. लक्षात येते. सो आपण काय केलं, प्लस आहे तर प्लस लिहून टाकलं. आता बघा याला जर सोडवलं तर हे 3 तसंच, अधिक 2 पंचे किती होतील इथं 10, त्याला भागिले किती येईल बरं 2. याला जर सोडवलं तर किती आलं बरं, 13/2 आलं. लक्षात येते. सेम जर याला सोडवलं तर काय होईल बरं, 2चा आणि कोणाचा गुणाकार करायचा, 2चा आणि 1चा करायचा आणि या 1 मध्ये ऍड करायचं. त्याला भागिले किती येईल बघा 2. तर 2 गुणिले 1 किती होईल, 2 अधिक 1, त्याला भागिले 2, म्हणजेच किती येईल बरं, 3/2. लक्षात येते. दोघांमध्ये फरक लक्षात येतोय. इथं 13/2 आलं, इथं 3/2 आलं. तुम्ही कोणतेही गणित घ्या, लक्षात ठेवा इथं कुणी नाही तर मग सोडवायचंय. आता याच्या पुढे बघा तुम्हाला हे एक्झाम्पल खूप सारे दिलेले आहेत. ठीक आहे. आता पहिल्यामध्ये काय दिले बघा, पहिल्यामध्ये दिले 5/36 प्लस 6 किती दिले बघा तुम्हाला इथं 42. आता तुम्हाला याला कसं सोडवावं लागेल बघा, एक तर छेद समान करा पहिली गोष्ट, आणि जर छेद समान होत नसतील तर दुसरी गोष्ट काय सांगितली बरं आपण, की काय करा, मग यांचा तिरपा गुणाकार करा आणि याला सोडवा. लक्षात येते. सो तुम्ही याला सोडू शकता बघा, एक तर छेद समान करा. आता 36 आहे इथं 42 आहे, 36च्या पाड्यामध्ये 42 नाहीये, बरोबर आहे. मग काय करावं लागेल, तर छेद समान नाही तर इथं तिरपा गुणाकार करावा लागेल, नाही तर छेद तुम्हाला समान करून सोडवावं लागेल. ठीक आहे. सो आता तुम्ही याला सोडवा बघा किती येतं. मी इथं तुम्हाला लिहून देतो. 42 गुणिले काय करावं लागेल 5 अधिक 6 गुणिले किती करावं लागेल इथं 36, त्याला भागिले 36 गुणिले किती करावं लागेल 42. हे थोडंसं मोठं जाईल पण तुम्हाला आता इथं सोडवावं लागेल. जर तुम्हाला समान छेद करता येत नसतील तर, आणि जर समान करता आले तर तुम्ही त्याने पण त्याला सोडवू शकता. लक्षात येते. क्लिअर आहे. ठीक आहे. आता बघा इथं तुम्हाला काय दिलंय, हा पहिलं गणित, हे दुसरं. आता इथं दिलंय बघा 1 आणि 2/3 अधिक 2 आणि इथं दिलंय 4/5. आता असं दिलं म्हणजे काय सांगितलं होतं बरं मी, याने याला गुणायचं आणि याच्यात ऍड करायचं. म्हणजे 3 नी गुणाला गुणायचं बघा 1 ला आणि कशामध्ये ऍड करायचं 2 मध्ये. इथं पण काय करायचं बघा, 2 ला कशाने गुणायचं या 5 न्या आणि कशामध्ये ऍड करायचं 4 मध्ये. लक्षात आलं का बघा काय करायचंय, याने याला गुणायचं याच्यात ऍड करायचं, याने याला गुणायचं याच्यात ऍड करायचं. आता काय होईल बरं, 3 गुणिले 1 3 आणि हे 2 किती होतील बरं 5/3 अधिक इथं काय होईल बरं 2 गुणिले 5 10, 10 अधिक 4 किती होतील 14. लक्षात ठेवा अगोदर तुम्हाला गुणाकारच करावा लागेल. अगोदर काय करायचंय तुम्हाला गुणाकार, आणि याच्या भागिले किती बघा, याच्या भागिले 5 आहे. आता परत इथं बघा छेद समान नाहीये, मग छेद समान नाही तर परत काय करावं लागेल, परत यांचा तिरपा गुणाकार, परत याला सोडवावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल बरं, इथं 5 गुणिले 5 लिहावं लागेल अधिक इथं 14 गुणिले काय करावं लागेल 3, 14 त्रिक 39. बरोबर आहे. सो तुम्ही बघा ते काय इथं, आणि खाली 3 5 किती लिहावं लागेल 15. लक्षात येते कसं सोडवायचं. आता हे गुणाकार वगैरे तुम्हाला येऊन जाईल. तसंच सेम काय करायचं पुढचं सोडवायचं बघा. जर छेद समान नसेल आणि तुम्हाला करता पण येत नसेल तर मग हीच मेथड वापरायची की तिरपा गुणाकार करून. बऱ्याच वेळेस छेद समान करता येत नाही तुम्हाला, बऱ्याच मुलांना येत नाही. सो थोडंसं हळूहळू सवय लागत लागत तुम्हाला काय होईल छेद पण समान करता येईल. सो बेटर हे आहे की जोपर्यंत तुम्हाला छेद समान करता येत नाही तोपर्यंत तुम्ही काय करत राहा की तिरपा गुणाकार सॉल्व्ह करून म्हणजे सोडून त्याला काय करा सॉल्व्ह करा, किंवा
जर छेद समान करता आले तर तुम्ही त्याला सॉल्व्ह पण करू शकता छेद समान करून. लक्षात येते कसं सोडवायचं? क्लिअर आहे? काय डाऊट वगैरे? ठीक आहे. आता बघा तुम्ही याची प्रॅक्टिस करा. खूप सारे एक्झाम्पल घेऊ शकता तुम्हाला जे वाटतात ते, आणि तुम्ही त्याला ट्राय करू शकता. छेद समानवाले, छेद न समानवाले. जसं की समजा आपण इथं एक उदाहरण लिहून देतो मी, 2/3 अधिक 4/5. तर छेद समान नाहीये. मग छेद समान नाही तर तिरपा गुणाकार करून सोडवायचं. आणि छेद समान होतं का हे पण बघायचं. जसं की या छोट्या संख्येत मोठी जी संख्या आहे ती त्याच्या टेबलमध्ये आहे का बघायचं. जर ती त्याच्या टेबलमध्ये असेल तर तुम्हाला काय करायचं, त्याला कितीने गुणल्यावर ती संख्या येते बघायचं आणि मग लिहायचं. जसं की समजा तुम्हाला एक उदाहरण इथं देतो, 2/3 अधिक इथं 7 समजा तुमच्याकडे आहे काहीतरी 9. मग आता बघा 3च्या टेबलमध्ये 9 आहे, बरोबर आहे. सो 3च्या टेबलमध्ये 9 आहे तर तुम्ही काय करू शकता बघा, या 3ला 9 करण्यासाठी याला कितीने गुणावं लागेल? कितीने गुणावं लागेल बरं? 3नी, कारण 3 त्रिक 9. मग मॅथ काय सांगतं, खाली 3नी गुणलं तर वर पण 3नी गुणायचं. लक्षात येते? खाली 3नी गुणलं तर वर पण 3नी गुणा आणि मग त्याला सोडवा. तसं पण सोडू शकता. आणि तसं येत नसेल तर तिरपा गुणाकार करून सोडवा. तुम्ही कसंही सोडवलं तर तुम्हाला याचं उदाहरण येऊन जाईल. लक्षात येते? आन्सर तुम्हाला सेम येणार आहे. त्याच्यानंतर बघा अजून तुम्ही दुसरे उदाहरण घ्यायचे असतील तर तुम्ही हे ट्राय करून बघू शकता की 4/5 आहे अधिक इथं समजा तुमच्याकडे 1 आहे. तुम्ही याला पण ट्राय करून बघू शकता. किंवा तुमच्याकडे असं आहे बघा एखादं उदाहरण की 7/2 आहे वजा 3 आहे. तर वजाबाकी जरी असेल तर तुमचं काय येणार आहे? सेमच येणार आहे. याच्यात काही बदल होणार नाही. लक्षात येते का? वजाबाकी जरी असेल तर आन्सर सेम येईल. बेरीज जरी असेल, म्हणजे आन्सर नाही सॉरी, प्रोसेस त्याची सेम असेल. आन्सर तुमचे वेगवेगळे येतील पण सोडवायची पद्धत तुमची एकच आहे. लक्षात आलं? ठीक आहे. आता जाऊया बघा आपण बेरजेकडे. तर बेरजेकडे काय होतं, म्हणजे त्यांची बेरीज जर केली तर काय, हे सॉरी वजाबाकीकडे. आता वजाबाकीमध्ये काय होतं बघा. आता जाऊया आपण वजाबाकीकडे. ठीक आहे, परिमेय संख्यांची वजाबाकी. तर परिमेय संख्यांच्या वजाबाकीमध्ये पण तुम्हाला तेच नियम आहे जे अगोदर आपण बघितले. जसं की काय बरं, की ए भागिले बी आहे अधिक सी भागिले डी होतं. आता इथं अधिकच्या ऐवजी काय येईल बरं तुमच्याकडं? इथं येईल वजा. का बरं? कारण की आता वजाबाकीचं वापरतोय आपण. सो एचा आणि कुणाचा गुणाकार करायचा बघा, एचा आणि डीचा गुणाकार करायचा आहे, मायनस बीचा आणि कुणाचा करायचा आहे? सीचा. आणि खाली परत या बीचा आणि कुणाचा करायचा आहे? डीचा. लक्षात येते काय करायचंय बघा. वजाबाकी असेल तर वजाबाकीचं चिन्ह येईल, बेरीज असेल तर बेरीजेचं चिन्ह येईल. सेम जे अगोदर आपण बेरजेमध्ये केलं तसंच वजाबाकीमध्ये करायचं, फक्त इथं वजाचं चिन्ह वापरायचं. आता बघा उदाहरण घेऊया आपण. 2/3 वजा 4 समजा तुमच्याकडे आहे 5. ठीक आहे, किंवा समजा तुमच्याकडे आहे काहीतरी 15. आता याला जर सोडवलं तर काय होईल बघा. काय करायचं मग तुम्हाला? यांचा तिरपा गुणाकार म्हणजे 15 गुणिले काय करायचं? 2 वजा 4 गुणिले किती करायचं बघा? 3. म्हणजे याचा आणि याचा गुणाकार, याचा आणि याचा गुणाकार. लक्षात येते? आणि खाली परत या दोघांचा गुणाकार. ठीक आहे, मग आता 15 दोन्ही किती झाले इथं? 30. 4 त्रिक किती झाले इथं? 12. आणि 15 त्रिक किती झाले इथं? 45. लक्षात येते? सो 30 मधून जर 12 गेले तर किती राहतील बरं तुमच्याकडे? 18. खाली किती राहतील? 45. आता याला जर तुम्ही बेरीज केली तर 8 आणि 1 9 होतील, 5 आणि 4 9 होतील. याचा अर्थ याला 3नी भाग जातो. 3नी याला भाग दिला तर 3 × 18 होतील, बरोबर आहे. याला जर 3नी भाग दिला तर किती येतील बघा? 3 × 1 = 3 आणि म्हणजे इथे येतील 5. म्हणजे 6 भागिले किती येईल बघा? 5. 5 नाही सॉरी 15. चेक करा. 15 त्रिक 45. ठीक आहे, अजून याला भाग दिला तर अजून भाग जाईल. किंवा तुम्ही काय करू शकता बघा, एवढ्या छोट्या संख्येने भाग देण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट 9नी पण भाग देऊ शकता. 9 दोन्ही 18 होतील आणि 9 5 किती येतील? 45. सो 2/5 येऊ शकतो. लक्षात येतं? सो जेवढा भाग जाईल तेवढा भाग द्यायचा, भाग नाही गेला तर सोडून द्यायचं. लक्षात येते का? वजाबाकी असेल तरी पण नियम तसाच आहे. तिरपा गुणाकार मध्ये प्लसचं चिन्ह असेल तर प्लस करावं लागेल, मायनसचं असेल तर मायनस करावं लागेल. लक्षात येते काय करायचं ते? ठीक आहे. आता बघा जर पुढच्या याच्यामध्ये जर तुम्हाला छेद समान दिला तर काय होईल? सेम तीच प्रोसेस, ए भागिले बी वजा सी भागिले बी आहे. आता बघा छेद समान आहे. छेद समान आहे तर काय करावं लागेल बरं? तुम्हाला या दोघांपैकी एकच छेद लिहावा लागेल. आणि वरच्यांची बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी. जसं की समजा एक उदाहरण घेऊया आपण. 3/2 आहे तुमच्याकडे वजा 5/2 आहे. तर काय करावं लागेल बरं? हे 2 तुम्हाला तसंच ठेवावं लागेल आणि इथं काय करावं लागेल बरं? 3 वजा 5. आता 3 मधून 5 जात नाही, कारण की काय होईल बरं? 3 मधून 5 गेल्यावर त्याची प्रोसेस रिव्हर्स होईल. सो मोठ्या संख्येमधून छोटी संख्या वजा करा. ती पण कधी करतात? 1 प्लस आणि 1 काय असेल तर मायनस. म्हणजे 1 प्लस आहे बघा आणि 1 मायनस आहे. 3 प्लस आहे, 5 कसा आहे? मायनस आहे. सो 5 मधून 3 गेले तर किती राहतील? 2. आणि खाली पण 2 येईल. पण मोठ्या संख्येचं चिन्ह लिहावं लागेल. मोठी संख्या 5 आहे आणि त्याच्यावर चिन्ह कसं आहे बघा? मायनस आहे. सो मायनस. लक्षात येतं? वजाबाकी कशी येते माहिती आहे ना?
की एक प्लस आणि एक मायनस असेल तर त्यांची वजाबाकी होईल आणि मोठ्या संख्येचं काय येईल तिथं चिन्ह येईल. सो आपण चिन्ह घेऊन टाकलं. आता याला बघा जर दोन्ही भाग दिला तर बे एक बे येईल आणि इथं मायनस आहे तर मायनस एक येऊन जाईल. बरोबर आहे. तुम्ही कुठलंही सोडवा. समजा उदाहरण दुसरं घेऊया आपण. आपल्याकडे आहे 9/2 वजा 4/, समजा 4च्या ऐवजी आपण घेऊया काहीतरी इथं घेऊया समजा 19 आणि इथं 4/14 पण नाही घेता येणार आपल्याला. काय घेऊया इथं थांबा आपण दुसरं उदाहरण घेऊ कारण ते काय होईल मग भाग द्यावा लागेल ना. 3/2 आहे वजा इथं आहे समजा तुमच्याकडे किंवा 13 आणि इथे समजा तुमच्याकडे इथं पण 3 लिहितो मी. ठीक आहे. आणि इथे तुमच्याकडे 10/3. आता बघा दोघांचा छेद कसा आहे समान. सो दोघांचा छेद समान आहे तर काय लिहावं लागेल बरं आपल्याला इथं लिहावं लागेल 3. लक्षात येते. सो आणि वरच्यांची बेरीज असेल तर बेरीज वजाबाकी असेल तर वजाबाकी म्हणजे 13 मधून 10 गेले तर किती राहतील बघा 3 राहतील. तरी शेवटी इथं भाग द्यावाचा लागतो. ठीक आहे. काही हरकत नाही. काय केलं दोघांचा छेद समान आहे तर 1 लिहिली. वरच्यांची बेरीज असेल तर बेरीज होईल वजाबाकी असेल तर वजाबाकी. आता बघा 3 नी 3ला भाग दिला तर 1चा भाग जातो. आलं उत्तर तुमचं. म्हणजे छेद समान असेल तर बेरीज असो किंवा वजाबाकी असो काय प्रोसेस आहे आपल्या लक्षात आलं. काय करायचं सिंपल प्रोसेस की छेद समान असेल तर जे छेद आहे तो लिहून टाकायचा आणि त्याच्या अंशांची बेरीज असेल तर बेरीज करायची वजाबाकी असेल तर वजाबाकी करायची. लक्षात येते. ठीक. आता पुढे बघा सेम जर पुढची प्रोसेस आपण बघितली तर काय होईल. समजा तुमच्याकडे एक संख्या अशी आहे a/b वजा c आहे. ठीक आहे. तर याला कसं करणार तर सिंपल रूल काय सांगितलं होता बघा वरती a तसंच राहील. या b चा आणि कुणाचा गुणाकार होईल बरं b चा आणि c चा होईल आणि या सगळ्यांच्या खाली काय येईल इथं b येईल. लक्षात येतं. सगळ्यांच्या खाली काय येईल इथं b येईल. बघा तिरपा गुणाकार तिथं पण अगोदर बेरजेमध्ये पण हेच केलं इथं वजाबाकीमध्ये पण हेच करायचं. आता बघा याला जर आपण सोडवलं एक उदाहरण घेऊन तर काय येईल बघा तुमचं आन्सर. समजा तुमच्याकडे आहे 3/2 वजा 1 आहे तर याला कसं सोडवणार बघा. हे 3 तसंच ठेवा. 2चा आणि कुणाचा गुणाकार करायचा बघा 1चा आणि याच्या सगळ्यांच्या खाली 2 लिहायचं. जर इथं मायनसचं चिन्ह असेल तर मायनस लिहा प्लसचं चिन्ह असेल तर प्लस लिहा. मग आता बघा हे 3 तसंच आणि 1 गुणिले 2 काय होईल 2 त्याला भागिले 2. आता 3 मधून 2 गेले तर किती राहतील बरं 1/2 येणार. लक्षात येते. सो परिमेय संख्यांची बेरीज तुम्हाला या पद्धतीने करायची. आता बघा जर दुसरं घेतलं आपण उदाहरण तुम्ही उदाहरण कोणते पण घेऊ शकता. आता समजा असं घेतलं आपण 5 वजा 3 समजा तुमच्याकडे आहे काहीतरी समजा किती घेऊया आपण समजा 4 घेऊ. ठीक आहे. आता याला कसं सोडवणार मग काय सांगितलं होतं बघा की या दोन संख्येचा गुणाकार जी वरची तिचा विचार नाही करायचा. म्हणजे या संख्येच्या जी वर आहे तिला तसंच ठेवायचं तिला हात लावायचा नाही. या 4 नी 5 ला गुणलं तर 4×5 किती होतील 20 त्याला भागिले 4. आता 20 मधून 3 गेले तर किती येतील बरं 17 त्याला भागिले किती येईल 4 येईल. लक्षात येते. म्हणजे इकडे जरी असेल तरी तिरपा गुणाकार इकडे जरी असेल तरी पण तुम्हाला काय करायचं तिरपा गुणाकार करायचा. कोणत्याही साईडला असू द्या तुम्हाला सेम याच प्रोसेसनी सोडवायचं. लक्षात येते. छेद समान करा त्याच्यानंतर त्याला सॉल्व्ह करा. आता कधी कधी काय होतं बघा 3-4 गणित एकत्र देतात. समजा तुम्हाला असं दिलं जाईल 2/3 अधिक 5/3 वजा 2 समजा काहीतरी तुम्हाला दिले 7 वगैरे. आता याला सोडवा. आता बघा की परत कंसू भागोबे यूज करायचा आहे. पहिल्यांदा बेरीज नंतर वजाबाकी. मग पहिल्यांदा तुम्ही काय करणार बघा यांची बेरीज करणार. आता बेरीज काय बघा दोघांचा छेदस्थांची संख्या सेम आहे तर आपण तीच लिहिणार आणि वरच्यांची बेरीज असेल तर बेरीज वजाबाकी असेल तर वजाबाकी. याला काहीच करायचं नाही. कुणाला जो वजाबाकीच्या चिन्हामध्ये आहे त्याला काहीच करायचं नाही. तो थोड्या वेळासाठी तसंच ठेवायचा. आता बघा 2 आणि 5 किती होतील बरं 7 त्याला भागिले 3 वजा 2/7. आता बघा जी छोटी संख्या आहे 3 तिच्या पाड्यात 7 आहे का बरं नाहीये. मग तुम्ही इथं अंश समान करायच्या प्रोसेसमध्ये जाऊच नका. म्हणजे छेद समान करायच्या प्रोसेसमध्ये जाऊ नका. काय करा सरळ सरळ तिरपा गुणाकार करून टाका. काय होईल बरं कारण की छेद समान नाही ना त्यांचा तिरपा गुणाकार म्हणजे 7चा आणि 7चा वजा 3चा आणि कुणाचा करावं लागेल बरं 2चा 3चा आणि 2चा आणि खाली कुणाचा करावं लागेल 3चा आणि 7चा करावं लागेल. मग आता याला जर सोडवलं आपण तर 7 7 किती होतील 49 3 2 किती होतील 6 त्याला भागिले 7 3 किती होतील बरं इथं 21. बरोबर आहे. सो आता तुम्ही जर बघितलं तर 49 मधून 6 गेले तर किती राहायला पाहिजे बरं 33 आणि खाली किती येईल बरं 21 येईल. बरोबर आहे. सो चेक करा 33 नाही किती यायला पाहिजे 43. इथे किती यायला पाहिजे 43. 39 नाही ना 49 आहे. 49 असल्यावर 43 येईल. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा आता याला भाग जातो का चेक करा. जर भाग जात असेल तर ठीक आहे भाग जात नसेल तर सोडून द्या. लक्षात येते. तो काही जरी दिलं तुम्हाला कितीही देऊ द्या संख्या काही आपल्याला प्रॉब्लेम नाहीये. आपल्याला काय करायचं फक्त प्रोसेस लक्षात ठेवायची. जराशे तुम्हाला किती एकात एक जरी दिले
तर तुम्हाला काय करायचं, अगोदर बेरीज करायची, त्याच्यानंतर वजाबाकी करायची. जर गुणाकार असता तर मग अगोदर आपण गुणाकार केला असता, त्याच्यानंतर आपण काय केली असती, बेरीज, नंतर काय केली असती, वजाबाकी. आता हे कशासाठी वापरतात बघा, याचा उपयोग काय, की समजा तुम्हाला काही काही असे गणित देतात बघा, की 2 आहे, इथं 3/2 देतात, परत गुणिले इथं 2 आहे आणि इथं तुम्हाला देतात 3/3. मग तुम्हाला सांगतात 3/3 नाही आहे, आपण 3/3 म्हणजे काय होणार आहे, ते एकच होणार आहे. ठीक आहे, आपण घेते वेळेस थोडेसे उदाहरणं स्टँडर्ड घेत जाऊया. समजा तुम्हाला इथं 2 आहे आणि इथं दिले समजा 5/2. आता तुम्ही हे घातांकामध्ये वगैरे आपल्याला ते पुढचा नेक्स्ट लेक्चर जे आहे ते बेसिक गोष्टीचं हेच आहे, आपण तेव्हा बघू. हे दोघं जर सेम असतील तर काय करतात बघा, एकच लिहितात आणि वरच्यांची बेरीज असेल तर बेरीज होते, वजाबाकी असेल तर वजाबाकी होते. म्हणजे हे काय आलं, परत हे परिमेय संख्यांची बेरीज जी करतो ना आपण, तेच आले बघा. म्हणजे याचा अर्थ लक्षात येते की याचा वापर फक्त तुम्हाला 5वी 6वी 7वीच्या पुस्तकासाठी नाहीये, याचा वापर तुम्हाला पुढे तुम्ही जसं जसं पुढे जाणार आहात, पुढचे तुम्ही चॅप्टर शिकणार आहात, त्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला इथं काय करायचं आहे, याचा वापर करायचा आहे. लक्षात येते का, परिमेय संख्यांची बेरीज आणि वजाबाकीचा कुठे, म्हणजे फक्त तुम्हाला परिमेय संख्यांची बेरीज वजाबाकी याच्या पुरतं नाहीये मर्यादित. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला घातांकाची बेरीज परिमेय जर आल्या तर त्यांची कशी केली जाते, त्यांची वजाबाकी कशी केली जाते, किंवा इव्हन तुम्ही पुढे 9वी 10वी 11वी 12वीला गेलात तर तिथं सुद्धा तुम्हाला हे सगळं वापरावं लागतं. सो नियम लक्षात ठेवा. नियम काय सांगितला, पहिला नियम होता बघा आपला, की जर त्यांचा अंश समान नसेल तर काय करायचं, आणि जर अंश समान असेल, सॉरी छेद, अंशच येतोय सारखं सारखं, छेद, जर छेद समान असेल तर काय करायचं. ठीक आहे, सो छेद समान नाहीये तर तिरपा गुणाकार करायचा आणि त्याला काय करायचंय, सोडवायचं. ठीक आहे, सो यांचा तिरपा गुणाकार करा आणि त्याला सॉल्व्ह करा. म्हणजे पहिल्यांदा या दोघांचा गुणाकार करायचा, मध्ये प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनसचं मायनसला येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर या दोघांचा गुणाकार करायचा, जे पण आन्सर येईल तुम्हाला त्याला सोडवायचं. त्याच्यानंतर बघा दुसरी पद्धत आपण काय बघितली होती, की जर त्यांचा पाया म्हणजेच त्याला आपण म्हणतो छेद जर समान असेल तर काय करायचं, एकच लिहायचा, वरच्यांची बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी. लक्षात येते, वरच्यांची बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी. त्याच्या पुढच्या याच्यात काय येतं बघा, की जर समजा दोन संख्या, एक परिमेय दिली आणि एक तुम्हाला फक्त संख्या दिली आणि त्यांची बेरीज सांगितली तर काय करायचं, त्यांचा तिरपा गुणाकार करायचा. ठीक आहे, प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस. इथे पण प्लस असेल तर प्लस वापरा, मायनस असेल तर मायनस वापरा आणि त्यांचा तिरपा गुणाकार करा या दोघांचा. ही संख्या पहिली तशीच ठेवा, यांचा तिरपा गुणाकार करा आणि मग जे पण येईल ते याच्यामध्ये ऍड करा, म्हणजे बेरीज करा, त्याचं उत्तर येऊन जाईल. त्याचे उदाहरण पण आपण बघितले. ठीक आहे, सो तुम्ही याची प्रॅक्टिस वगैरे करा चांगल्या पद्धतीने. तुम्हाला नाही वगैरे का आले तर मला तसं कमेंटमध्ये सांगा, वाटल्यास आपण त्याच्यावर अजून डिटेल 1-2 लेक्चर्स बनवूया, खूप सारे एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, फक्त ही तुम्हाला मी बेसिक गोष्ट कळण्यासाठी एवढेच एक्झाम्पल घेतले. एक्झाम्पल घ्यायला आपल्याकडे खूप सारे आहेत, पण फक्त हे तुम्हाला कळण्यासाठी काय केले आपण, थोडेसे एक्झाम्पल घेतलेत. हे एवढे तुम्हाला जर कळले यांच्या प्रोसेस तर मग पुढे तुम्हाला खूप इझी जाणार आहे. लक्षात येते. ठीक आहे, चालतं. मग आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करूया, की परिमेय संख्यांचा गुणाकार आणि भागाकार कसा केला जातो. ठीक आहे, सो बघूया आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत आपण इथेच थांबू. ठीक आहे, थँक्यू.